देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोवे एरते माई के दुखाची जनती नाही अधी अंती आवसान अविनाश करिया पोलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरते माई के दुखाची जनती नाही आदि अंती आवसान समचरण सरोजम सांद्र नीलाबुदा मंडनाना तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर 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 दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार पाहिया कुलाचा विचार पाहिया दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहिया ते कुळाचा विचार न पाहिया ते कुळाचा विचार
एक देव करोनी घ्यावा तेने विन जीवा सुख नोभे येरते माईके दुःखाची जनते नाही आदी अंती आवसान. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी अलंकापुराचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या असणाऱ्या पवित्र आणि पावन प्रांगणामध्ये करुणानिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या असणाऱ्या पवित्र पावन सानिध्यामध्ये प्रतिवर्षी संपन्न होणारा हा माऊली ज्ञानराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं संपन्न होणारा नामयज्ञ गेली 15 वर्षापासून सुरू असलेल्या नामयज्ञाचं हे 16व्या क्रमांकाचं वर्ष आहे आणि 16व्या वर्षातील ह्या तृतीय दिनाच्या हरिकीर्तन सभेच्या माध्यमातून आपण सर्वजण पवित्र अशा भक्तिमंडपामध्ये उपस्थित झालेलो आहोत. पूजनीय वंदनीय वैकुंठवासी परमपूज्य श्री संत ब्रह्मलीन सद्गुरु लहरीनाथजी महाराज, वैकुंठवासी सद्गुरु आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथजी महाराज मानमाडकर यांचा कृपा आशीर्वाद ज्या नाम सप्ताहाला क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर पूजनीय वंदनीय आदरणीय श्री गुरुवर्य तुकाराम महाराज कातोरे, पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण राधाकिसन नाना कातोरे, त्यानंतर परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज बंगे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण श्री हरिजी महाराज काळे यांचं गोड आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त आहे. आणि त्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या नामसप्ताहातील या तृतीय दिनाच्या हरिकीर्तन सेवेची जबाबदारी संयोजकाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पुनश्च एकदा सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होतोय. आजच्या हरिकीर्तन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग आपल्या समोर गायला गेला, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अभंगाची निवड आदरणीय प्रल्हाद महाराजांनी केलेली आहे. बरं, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. अभंग फार गोड आहे आणि जेवढा जेवढा श्रोतृवर्ग माझ्या समोर उपस्थित आहे हा अभंग बहुतेकांच्या पाठांतरातील आहे. नाही पूर्ण अभंग पाठ जरी नसला तर एक प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना उपदेश करतायत. थोडासा डिले राहू दे, किंचित थोडासा. आणि असा उपदेश करत असताना असा एक साधन जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला स्वीकारण्यासाठी सांगतायत. ज्या साधनाचा स्वीकार जर आपण जर कराल तर पहिलं फल प्राप्त होईल, आपल्याला सुख लाभ होईल. कारण तेने विन जीवा सुख नोभे. दुसरं फल आपल्या पदामध्ये पडेल ते म्हणजे आपल्याला अविनाश पराची प्राप्ती होईल. अविनाश करी आपोलिया ऐसे. तिसरं फल आपल्या पदामध्ये पडेल. तिसरं फल आहे ते म्हणजे जन्म मृत्यू रूपी आसारी एरधार त्याची खंडना होईल. तुका म्हणे का मरणची सरे. आणि त्याच्या पुढलं फल आपल्या पदामध्ये पडेल महाराज. गेल्यानंतर सुद्धा आपली उत्तम कीर्ती पाठीमागे राहील. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि ते साधन जर कोणतं आहे, ते साधन सर्वात सोपं आहे. तो देव आपण आपलासा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याच्या माध्यमातून या सगळ्या फलाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि त्या भगवंताखेरीज इतर गोष्टींचा जर विचार जर केला, सगळ्या गोष्टी भगवंताच्या खेरीज असणारा नश्वर आहे. मायबाप येरते माईके दुःखाची जनती. नाही आदी अंती अवसान. अभंगाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न होता.
ज्ञानराजांच्या पवित्र आणि पावन प्रांगणामध्ये संपन्न होणारा हा सुंदर असा नाम यज्ञ हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना आपल्या ह्या विभागातील असणारे सर्व टाळकरी वृंद उपस्थित आहेत, त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. विशेषत्वानं गायनसाद करण्यासाठी जे स्वतः फार सुंदर कीर्तन करतायत, स्वतः फार सुंदर कथा वर्णन करून सांगतायत, असे परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. प्रल्हादजी महाराजांच्या सोबत या ठिकाणी गायनसाद करण्यासाठी ऋषिकेशजी महाराज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद. हे सर्व आसारे छोटे छोटे बाल आसारे वारकरी बाल आसारे साधक त्यांच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो. मातृशक्ती सुद्धा या ठिकाणी हरिकीर्तनामध्ये टाळ घेऊन हरिकीर्तनाचा आनंद द्विगुणित करत आहे, त्यांच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो. गोड मृदंग साथ करण्यासाठी आदरणीय अंबादास महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद. पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण तरटे महाराज या ठिकाणी विण्याची सेवा करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे गोड असे आसारे साऊंड सिस्टम त्यांच्या आसारे ऑपरेटर, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. या कार्यक्रमाचा क्षण क्षण आसारा टिपून विठ्ठल माझा 09 या चॅनलच्या माध्यमातून आसारा देशभरामध्ये ज्यांचं प्रक्षेपण सुरू आहे, त्यांचे आसारे ऑपरेटर, त्यांचे सर्व त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून संवादिनीची साथ करण्यासाठी पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण गायकवाड महाराज गायकवाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. बरं, आई से नमन करो नी सकळा हरि कथा करवी बोबड्या बोला आज्ञानी मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे. आपल्या परिसरातील श्रोतृवर्ग तर उपस्थित आहेत मायबाप, पण विशेष आत्माने श्री क्षेत्र देहरेवरून या ठिकाणी आलेला हा सर्व भाविक परिवार, पूजनीय वंदनीय आदरणीय डावरे साहेब आणि त्यांचे आसारे सगळे त्या ठिकाणी हे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय ढोकणे महाराज असतील, माऊली असतील, सर्वांच्याच चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आदरणीय डावरे साहेब आपल्याला संदेश घेऊन आलेले आहे. त्यांचा 71व्या क्रमांकाचा आसारा अभिष्ट चिंतन सोहळा 1 जूनला संपन्न होणार आहे, बरोबर आहे ना? 1 जूनला संपन्न होणार आहे. आणि तत्संबंधानं संबंधानं पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य परमश्रद्धेय प्रेममूर्ती श्रीनिवासजी महाराज घुगे यांच्या हरिकीर्तनाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. सर्वांना त्यांचा आसारा सांगावा आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सर्वांनी काय राहावं, उपस्थित राहावं. आपला निरोप सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यांच्या राहत्या घरी आसारा तो हरिकीर्तनाचा आणि गोड आसाऱ्या भोजनाचा कार्यक्रम आयोजित आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्वांना ही आसारे त्यांच्या वतीनं आसारे विनंती आहे. बाबांच्या चरणारविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. अभंग फार सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातून निघालेले हे शब्द आहे. आणि एका साधनाच्या माध्यमातून, साधन एकच आहे महाराज, पण त्याच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारची फलप्राप्ती आपल्याला होणार आहे. अशा साधनाचा आपण स्वीकार करावा, असा तुकोबारांच्या अंतकरणातील आसारा भाव आहे. खर तर जसं गहू एकच असतो महाराज, पण त्याच्यापासून जसे अनेक पदार्थ बनवले जातात, तसं साधन एकच आहे, पण प्राप्त होणारी फलं त्या ठिकाणी काय आहे आपल्याला अनेक पाहायला भेटतात. या शब्द जीव मात्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो मायबा, प्रत्येकाला अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे. बरं, कीर्तनामध्ये जरी आपण येऊन बसलो महाराज, अपेक्षा कशाची आहे? सुखाचीच अपेक्षा आहे ना अपेक्षा. ज्ञानोबारांचे तुकोबारांचे शब्द फार दिव्य आहे महाराज. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती
माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेणती कोणी माझे स्वहित नेनती को माझे स्वहित नेणती कोणी माझे स्वहित नेणती कोणी रे याच्याबद्दल जो मात्राचा विचार जर केला, प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे महाराज, आहे ना सुखाची अपेक्षा? सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला सुख आवडतं महाराज, आणि एक गोष्ट प्रत्येकाला नको नकोशी वाटते, दुःख जीवनामध्ये नसावं आणि सुख जीवनामध्ये असावं, असा प्रत्येकाच्या अंतकरणामधला भाव आहे महाराज. कुणाला वाटतं जीवनामध्ये दुःख यावं? मज लागी दुःख भावे आईसे कोणी न भावे जीवे. संत वचन फार दिव्य आहे मायबाप. सुख प्रत्येकाला अपेक्षित आहे आणि दुःख प्रत्येकाला काय वाटतं, नको नकोसं वाटतं. बरं, कधीतरी आपण चिंतन श्रवण केलं असेल, सुखच प्रत्येकाला हवं हवंसं का वाटतं आणि दुःख प्रत्येकाला नको नकोसं का वाटतं? सगळ्यांनी ऐका, सुख आपल्या स्वरूपामधलं आहे, म्हणून प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची आहे. आणि दुःख हे आपल्या ठिकाणी आलेलं आगंतुक आहे. आगंतुक राहावंसं वाटत नाही आणि स्वरूपामधलं जावंसं वाटत नाही. बरं, सुख आपल्या स्वरूपामधलं आहे महाराज, कारण आपण अंशच आहोत. कुणाचे अंश आहोत? त्या परमात्म्याचे अंश आहोत महाराज. लोहा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू, मनुष्या माझी अंशू, माझाची जान. गोस्वामीजी म्हणताय, ईश्वर अंश जीव विनाशी, चेतन मल सहज सुखरासी. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन मल सहज सुखरासी. जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन मला सहज सुखरासी. श्रीराम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. प्रभु राम चंद्र भगवान की जय. सर्वजण आपण असणारा त्या परमात्म्याचे काय आहोत? अंश आहोत महाराज. परमात्मा असणारा अंश आहे आणि आपण त्याच्या असणारे अंश आहोत. जो अंश असतो त्याचे गुण कशामध्ये असतात? अंशामध्ये असतात महाराज. परमात्माच मूलतः सुखरूप आहे महाराज. सुखरूप ऐसा तुझा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणजे सुख आपल्या स्वरूपामधलं आहे, म्हणून प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची अपेक्षा आहे. आणि दुःख आपल्या ठिकाणी आगंतुक आहे महाराज, ते आपल्याला नको नकोसं वाटतं. का जीवनामध्ये आपल्याला दुःख येतं आणि का जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख येतं, त्याचे कारण मीमांसा साधू संत मायबापांनी आपल्या समोर मांडण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केलेला आहे. बरं, वास्तविक पाहता जे स्वरूपामधलं आहे ते राहावंसं वाटत नाही आणि जे आगंतुक आहे ते राहावंसं वाटत नाही. बरं, त्याच्यासाठी काय दृष्टांत दिले? ते सायाळ नावाच्या प्राण्याचा दृष्टांत दिला. बरं, तो सायाळ नावाचा जो प्राणी आहे ना, त्याच्या अंगावरती काटे असतात. कसे काटे असतात?
असे 8-8, 9-9 इंच लांबीचे काटे असतात म्हणे त्याच्या अंगावरती, स्वतःच्या बचावार्थ. बरं, कुणी जर त्याच्यावरती आक्रमण केलं तर तो असे काटे काय करतो, काटे उभारतो, त्याच्यावर कुणी आक्रमण करू शकत नाही. त्याच्या अंगावरती काटे आहे महाराज. आणि तोच प्राणी जंगलातून जात असताना एक अर्धा इंच लांबीचा काटा त्याच्या पायामध्ये रुतला. आता त्याला काय होऊ लागल्या, वेदना होऊ लागल्या. काटे तर पहिलेही होते आणि मग आता अर्धा इंच वाढल्यानं फरक काय झाला, फरकच झाला महाराज. पहिले त्याच्या स्वरूपामधले होते आणि नंतर जो आला तो काय होता, आगंतुक होता. बरं, त्याच्या पुढला आणखीन दृष्टांत सांगितला जातो. पाण्याची जर मूळ अवस्था जर पाहू जर गेलं तर पाणी काय आहे, द्रवरूप आहे. बरं, त्याला ज्या वेळेला आपण फ्रीज मध्ये ठेवतो त्याचं काय तयार होतो, बर्फ तयार होतो, त्याला त्या ठिकाणी घनरूपता प्राप्त होते. पण त्याचं मूळ स्वरूप आहे द्रवरूप. तो बर्फ ज्या वेळेला आपण मूळ तापमानाला आणतो तो हळूहळू त्याची धाव कुठं असते, मूळ स्वरूपाकडे असते. त्या बर्फाचं हळूहळू काय होतं, पाणी होतं. अरे तो बर्फरूप म्हणजे स्थायी रूपता त्या ठिकाणी आगंतुक आहे आणि द्रवरूपता ही त्याच्या स्वरूपामधली आहे. म्हणून त्याची धाव कुठं आहे, आपल्या मूळ स्वरूपाकडे आहे. बरं, आगंतुक राहावंसं वाटत नाही, स्वरूपामधलं जावंसं वाटत नाही. आणखीन दृष्टांत सांगितला. स्वतःचा मुलगा त्या माता पित्यांना कितीही वेदना देणारा असू द्या, तो घरातून जावासा वाटतो का, कधी जावासा वाटतो. अरे त्रास देणारा मुलगा जर विलंबाना जर घरी जर आला, कदाचित तो घरी जर नाही पोहोचला तर ते माता पिता रस्त्यावर उभे राहून त्याची वाट पाहतात महाराज. जो त्रास देतोय तरी सुद्धा त्याची काय पाहतायत, वाट पाहतायत. आणि एखादा प्रेमाचा पाहुणा आपल्या घरी आला महाराज, प्रेमाचा पाहुणा आपल्या घरी आला, किती दिवस राहावासा वाटतो, किती दिवस राहावासा वाटतो, 4 महिने 6 महिने नाही ना महाराज. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा, ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सहित खावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्या सी बांधावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावची उडवावा. हरे कृष्णा रे कान्हा कान्हा कान्हा, हरे कृष्णा हरे कान्हा, मन रंजन मोहना, मन रंजन मोहना, मोहना मन रंजन मोहना, रंजन मोहना, मन रंजन मोहना, मन रंजन मोहना, मन रंजन मोहना. गोपाल कृष्ण भगवान की. त्या छोट्या बाळासाठी एकदा टाळी वाजवा म्हणा. हरे कृष्णा हरे कान्हा, मनरंजन मोहना. प्रेमाचा जरी पाहुणा असला तो जास्त दिवस राहावासा वाटत नाही आणि त्रास देणारा मुलगा घरातून जावासा वाटत नाही. का पाहुणा आपल्या स्वरूपामधला नाही महाराज, तो आगंतुक आहे म्हणून जावासा वाटतो. आणि मुलगा स्वतःच्या स्वरूपामधला आहे म्हणून तो राहावासा वाटतो. सुख आपल्या स्वरूपामधला आहे म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची महाराज. आणि सर्वजण सुखाची अपेक्षा असल्यामुळं त्याच्या शोधार्थ आहे. आणि असा वर्ग जगद्गुरु तुकोबारांच्या दिशेने निघाला महाराज. 8:10 झाले होते, निघाला वर्ग, निघाला तुकोबारांच्या दिशेने निघाला महाराज. कारण संतच आपल्याला पत्ता सांगतात. कशाचा पत्ता सांगतात? सुखाचा पत्ता सांगतात महाराज. काय सुखाचे पत्ते साधू संत मायबापांनी आपल्याला सांगितले. बरं, कुठं कुठं सुख आहे, कुठं कुठं सुख आहे. प्रभू नाम चिंतनामध्ये सुद्धा सुख आहे ना महाराज. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व
अलंकार सर्व अलंकार सुखाचा पत्ता केवळ आणि केवळ संतच सांगतात महाराज. त्यांना माहिती आहे सुख कुठं आहे. बरं, सुख कुठं आहे त्यांना माहिती आहे महाराज. आपण ज्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो तिथं फक्त सुखाचा आभास आहे महाराज. खरं सुख कुठं आहे ते साधू संत मायबापांना माहिती आहे. बरं, ते सांगतात ना, सुख वसेत ये ठाई बहुपाई संताची सुख आपल्याला प्राप्त होतं महाराज. संतांजवळ सुद्धा सुख आहे ना. भगवंताला नामदेव महाराज विनंती करतायत, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. साधू संत मायबापांना माहिती आहे महाराज सुख कुठे आहे. आणि असा समाज असारा ज्यांना अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे महाराज, तो समाज तुकोबारांच्या दिशेने निघाला. कारण संतांचं आवागमनच त्याच्यासाठी आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुकोबारांच्या दिशेनं तो समाज जाऊ लागला महाराज. अपेक्षा सुखाची आहे. दुःख नकोस वाटतं आपल्याला. वाटतं ना नकोस. पण असे काय पात्र आपल्याला पाहायला भेटले महाराज. त्यांनी जीवनामध्ये काय मागितलं? दुःख मागितलं. आपल्या आठवणीत आहे ते पात्र. फक्त मी आपल्या स्मरणात आणून देतो. माहिती आहे ना कोणी कोणी दुःख मागितलं. श्रीमद भागवत ज्या वेळेला आपण पाहतो महाराज, भागवतामध्ये 2 पात्रांनी दुःख मागितलं महाराज. पहिलं दुःख मागितलं. कोणी दुःख मागितलं? एक रंतीदेव नावाचा राजा आहे महाराज. त्यानं काय मागितलं? दुःख मागितलं. रंतीदेव राजा, त्याची पत्नी, त्याचे 2 आसारे मुलं, त्याच्या 2 आसाऱ्या सुना आणि त्याचे 2 आसारे नातू, असे 8 सदस्य निघाले महाराज. कुठं निघाले? वनामध्ये निघाले. आणि अयाचक नावाचं व्रत त्याने धारण केलं महाराज. अयाचक म्हणजे कुणाला काय मागायचं नाही, दिलं तर त्याचा काय करायचा? स्वीकार करायचा. वनामध्ये गेले. किती सदस्य आहे ऐकताय ना आपण? किती सदस्य आहे? 8 सदस्य आहे महाराज. वनामध्ये गेले आणि आता प्रभू नाम चिंतन करू लागले. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पाणी पिऊन भगवंताचं नाम चिंतन करतायत महाराज. कुणाला काय मागायचं नाही. 4 दिवस झाले, 10 दिवस झाले, 20 दिवस झाले. पाहता पाहता 48 दिवस झाले महाराज. 48 दिवस ते भगवंताचं नाम चिंतन करतायत आणि त्यांना अन्नाचा कण प्राप्त नाही महाराज. किती दिवस? 48 दिवस. बरं, अन्नाचा कण प्राप्त नाही. 48व्या दिवशी प्रसंग असा घडला. कोण एक आसारा व्यक्ती ज्याची वास्तुशांती संपन्न झाली होती आणि त्याला वाटलं ह्या 8 जणांना आपण प्रसाद द्यावा. त्यानं असे वडाच्या झाडाची पानं घेतले, प्रत्येकाच्या हातावरती ठेवले आणि त्याच्यावरती थोडा थोडा प्रसाद ठेवू लागला. बरं, असा प्रसाद ठेवला आणि असा प्रसाद प्राप्त झाला महाराज. किती दिवसानंतर प्राप्त झाला होता? 48 दिवसानंतर. 48 तासानंतर नाही महाराज. किती? 48 दिवसानंतर तो प्रसाद प्राप्त झाला होता. 8 सदस्यांना प्रसाद प्राप्त झाला. ज्या दात्यानं तो प्रसाद त्यांना दिला ते निघून गेला आणि इतक्यामध्ये 3 याचक त्यांच्या समोर आले महाराज. आणि ते याचक यांना म्हणू लागले, दया करा, दया करा. गेली 4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काहीतरी आम्हाला दान करा. कोण कोणाला मागतंय? 4 दिवसाचा उपवासी, 48 दिवसाचा उपवास आहे, त्याला मागतो महाराज. आपण काय डोकं लावलं असतं? आपण तर एक थांबलोच नसतो महाराज. कीर्तनाला 10-15 मिनिटं उशीर झाला तरी लोक असे पाहतात, माणसाकडे पाहतात ना, कीर्तनकाराकडे पाहतात. म्हणजे आपल्याला थोडा सुद्धा विलंब सहन होत नाही महाराज. 48 दिवस उपवासी होते आणि त्या रंतीदेव राजाला ज्या वेळेला ह्या 3 याचकांनी भिक्षा मागितली, रंतीदेवाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. ते 3 याचक आहेत महाराज. कोणाच्या समोर? रंतीदेवाच्या समोर. काय केलं रंतीदेवानं? आपल्या जवळचा आसारा प्रसाद त्यांच्या झोळीमध्ये टाकला. बरं, पतिदेवानं टाकल्यामुळं पत्नीनं सुद्धा टाकला, आई वडिलांनी टाकल्यामुळं त्यांच्या आसारा इतर सदस्यांनी सुद्धा टाकला महाराज. तो छोट्या छोट्या नातवांनी सुद्धा तो प्रसाद त्यांच्या झोळीमध्ये टाकला. ज्ञानोबारांचे शब्द आहे, हा
येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती हेर अनुष्ठती सामान्य सकळ महाराज ज्ञानेश्वर माऊली. 48 दिवसापासून उपवासी असणाऱ्या छोट्या छोट्या लेकरांनी सुद्धा रंती देवाच्या त्या नातवांनी काय केलं, तो प्रसाद त्या याचकांच्या झोळीमध्ये टाकला आणि तो प्रसाद टाकल्यानंतर रंती देवाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. ते 3 याचक म्हणले, आम्हाला प्रसाद देऊन टाकल्यामुळं तुम्ही रडतायत ना. रंती देवाना सांगितलं, नाही हो, त्याच्यामुळे मी रडत नाही. अहो, गेली 47 दिवस आमच्याकडे देण्यायोग्य काही नव्हतं, तर त्या जगाच्या नायकानं एकही याचक आमच्या समोर पाठवला नाही. पण आज त्याला माहिती होतं तुम्ही 3 जण मागण्यासाठी येणार आहे. तुम्ही येण्याच्या अगोदर त्यानं देण्याची तरतूद केली, म्हणून त्याच्या औदार्याबद्दल माझ्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. महाराज, ते 3 जण सर्वसामान्य नव्हते, परीक्षा पाहण्यासाठी आले होते. ब्रह्म विष्णू महेश होते, मूळ स्वरूपामध्ये आले. रंतीदेवावरती प्रसन्न झाले. माग राजा, काय मागायचं तुला माग, आम्ही देण्यासाठी तयार आहोत. आपल्याला जर देव जर प्रगट झाले, देव म्हणले माग तुला काय मागायचं, आपण काय मागू, आपली भली मोठी यादी राहील. महाराज, राहील ना भली मोठी यादी, राहील ना. पण रंतीदेवानं सांगितलं, एक काम करा, खरंच जर तुम्ही जर मला जर देणार असेल तर प्रत्येक जीव मात्राच्या हृदयामध्ये मला राहण्यासाठी जागा द्या. त्याला होणारं दुःख त्या जीवाला न होता ते दुःख कोणाला झालं पाहिजे, मला झालं पाहिजे. दुःख मागणारं पहिलं पात्र म्हणजे कोण आहे, रंतीदेव आहे. आणि त्याच भागवतामधलं दुःख मागणारं दुसरं पात्र सर्वांना माहिती आहे, ती म्हणजे पांडवांची असणारी माता कुंती आहे. जगाच्या नायकानं विचारलं, काय पाहिजे आत्या, तिनं असा पदर पसरला आणि ती कुंती माता भगवंताला म्हणते, दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. कुंती मातेनं ज्या वेळेला दुःख मागितलं ना, जगाच्या नायकाला गैवरून आलं आणि भगवंत कुंती मातेला म्हणतात, आत्या, आतापर्यंत काय दुःख कमी उपभोगलं काय? एक तर तुला दत्तक देण्यात आलं. महाराज, हिला दत्तक दिलं होतं. ही कुंती मुलगी आहे महाराज. कोणाची मुलगी आहे? ही शूरसेनाचीच मुलगी आहे, वसुदेवांची बहीणच आहे महाराज. परंतु तिला दत्तक देण्यात आलं होतं. कुणाला? कुंती भोज राजाला तिला दत्तक देण्यात आलं होतं. आणि त्या कुंती भोजाच्या नावावरून तिचं नाव काय पडलं? कुंती पडलं. बरं, जशी जनकाची जानकी, पर्वताची पार्वती, शबराची शबरी, तशी कुंती भोजाची कोण झाली? ही कुंती झाली महाराज. आता एक तर तुला लहानपणी माता पित्यांचं प्रेम भेटलं नाही, तुला दत्तक देण्यात आलं, एवढंही करून तुझा विवाह संपन्न झाला, त्याच्याबरोबर विवाह संपन्न झाला, ते पंडू रोगानं जर्जर झालेलं होतं महाराज. होतं ना पंडू रोगानं जर्जर झालेलं पंडू राजा. एवढंच नाही, एका सवती बरोबर तुला संसार करावा लागला. तिला सवत होती महाराज, माद्री नावाची. आणि एवढंही करून जे सौभाग्य तुला प्राप्त झालं होतं, त्या सौभाग्याला एका ऋषीने शाप दिलेला होता. किंदम नावाचे ऋषी, त्यांनी शाप दिलेला होता. म्हणे, पत्नी जवळ जर काम भावनेनं पीडित होऊन जर जाशील तर त्या क्षणाला तुझा काय होईल? मृत्यू होईल. पंडू राजाला शाप प्राप्त होता. एवढंही करून दुर्वासा ऋषींची सेवा केली होती. ते मंत्र तुला प्राप्त झाले होते दुर्वासा ऋषींच्या माध्यमातून. 5 पांडवांचा काय झालं? प्राकट्य झालं, मंत्र प्राप्त होते मला. 5 मंत्र तिला प्राप्त होते. बरं, कुणाला? कुंती मातेला प्राप्त होते. 5 मंत्र दुर्वासांनी शिकवले होते महाराज. सेवा केली होती ना. तुका म्हणे संत सेवा आणि त्याची देवा उत्तम. तिनं एक मंत्र विवाहाच्या अगोदरच जपला होता महाराज. सूर्याचं आवाहन केलं, सूर्यदेव प्रगट झाले आणि त्या सूर्याच्या तेजातून एक बालक प्रगट झालं, त्याचं नाव होतं कर्ण. आणि त्याला काय केलं? गंगेमध्ये सोडून दिलं महाराज. नंतर आसारा जे मंत्र होते ना, 4 मंत्र शिल्लक होते, त्याच्यामधला आसारा धर्माचा मंत्र जपला.
त्याच्या माध्यमातून युधिष्ठिरांचं प्राकट्य झालं. नंतर आसारा मंत्र जपला महाराज कुणाचा, इंद्राचा मंत्र जपला, त्याच्या माध्यमातून कुणाचं अर्जुनाचं प्राकट्य झालं. वायूचा मंत्र जपला, त्याच्यातून भीमधाराचं प्राकट्य झालं. आणि आता एक शेवटचा मंत्र बाकी राहिला होता. कुंती मातेनं विचार केला, म्हणे अरे मला तर लेकरं झाले, पण माझी सवत त्या ठिकाणी काय राहील, असमाधानी राहील. तिला मंत्र त्या ठिकाणी शिकवला महाराज. आणि तिला आसारे 2 झाले, नकुल आणि सहदेव त्या ठिकाणी झाले महाराज. अश्विनी कुमारांचा मंत्र होता बरं. एवढा आसार वर्णन करून सांगितलं. म्हणे आता तुझ्या 5 लेकरांना मारण्यासाठी कौरव काय करत होते, 24 तास विचार करत होते. पुत्रवधूला केव्हा तरी भरसभेमध्ये ओढून विवस्त्र करण्याची स्थिती निर्माण झाली. तुझ्या 5 लेकरांना लक्षगृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढं दुःख असताना सुद्धा तू दुःख का मागते. आणि मग कुंतीनं सांगितलं, खरं सांगू का देवा, हे दुःख आहे म्हणून तर तुझी आठवण होते आणि तू जवळ राहतो आणि तुझी आठवण होते आणि त्या आठवणीतून आम्हाला सुख प्राप्त होतं. म्हणजे त्याच्याही बुडाशी काय होतं, सुखच होतं महाराज. पण कुंती मातेनं दुःख मागितलं भगवंताला, विपदा जीवनामध्ये मागितले, पण आपल्याला अपेक्षा आहे सुखाची महाराज. आणि असा वर्ग जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ दाखल झाला. आणि त्या तुकोबारांच्या जवळ गेल्यानंतर तुकोबारांना त्या ठिकाणी विचारतात, महाराज सांगा आम्हाला जीवनामध्ये त्या ठिकाणी सुखलाभ झाला पाहिजे, सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. तुकोबा म्हणतात, आम्ही तुम्हाला असं साधन सांगतो, असं साधन सांगतो, त्या साधनाचा स्वीकार जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तेने विन जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा. ए आपलिया सांगतो, त्या साधनाशिवाय सुख प्राप्त होऊ शकत नाही. तेने विन जीवा सुख नोभे. आणि ते साधन जर कोणतं असेल तर आपुला तो एक देव करोनी घ्यावा. वास्तविक पाहता देव आणि सुख या 2 गोष्टी नाहीत महाराज. या दोन्ही गोष्टी काय आहे, एकच आहे. बरं, जसं साखर आणि गुढी एकच आहे महाराज. गोडी जर साखरेतून काढून घेतली महाराज, येईल का काढता, नाही ना काढून घेता येणार. जसं रत्न आणि प्रभा काय आहे, एकच आहे. सूर्य आणि किरण काय आहे, एकच आहे महाराज. तसं देव आणि सुख दिसायला जरी 2 गोष्टी आपल्याला वाटत असल्या, पण दोन्ही गोष्टी काय एकच आहे. बरं, नुसतं देव घ्या म्हटलं असतं तर समाजानं घेतला नाही ना महाराज. सगळ्या समाजाच्या समोर तुकोबा आले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. अरे तुकोबा जर म्हणले ते सुख पाहिजे का सुख पाहिजे का, मग लगेच स्वीकार केला असता. अरे देव आणि सुख ह्या वेगळ्या गोष्टी नाही महाराज, दोन्ही काय आहे, एकच आहे. बरं, दोन्ही एकच आहे.
म्हणून तुकोबारांनी सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपल्याला कळावा मायबाप, तो आपल्याला मिळावा म्हणून आपण काय केले पाहिजे, अट्टहास केला पाहिजे. देव कुणाला म्हणावं? देव. देव शब्दाची व्याख्या आपण ऐकली महाराज. देव धातूपासून ज्याची निर्मिती झाली त्याला म्हणावं देव. ज्याच्या ठिकाणी दिव्यत्व आहे त्याला म्हणावं देव. आणि जो सदैव देणार आहे त्याला म्हणावं देव. नास्तिकवाद्याला देव शब्द आवडत नाही महाराज. आवडतो का देव? नास्तिकवाद्याला देव शब्द आवडत नाही. नास्तिकवाद्याला देवाचा काकडा जरी चालला तरी सुद्धा त्याला जाग येते महाराज. ते म्हणतो झोपमोड होते. असं काही वेळेला आपल्याला प्रसंग पाहायला भेटतात ना. नास्तिकवाद्याला देव शब्द आवडत नाही, पण त्या नास्तिकवाद्याला देवाची लक्षणं आवडल्याशिवाय राहत नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. नाही आवडू द्या त्याला देव महाराज, पण देवाची लक्षणं आवडतायत. नास्तिकवाद्याला सुद्धा सत्य आवडतं महाराज, असत्य त्याला नको आहे. नास्तिकवाद्याला सुद्धा अज्ञान नको आहे, त्याला सुद्धा काय आवडतं? ज्ञान आवडतं. आणि नास्तिकवाद्याला सुद्धा दुःख नको आहे, त्याला सुद्धा आनंद अपेक्षित आहे महाराज. नास्तिकवाद्याला जर सत्य आवडत असेल, नास्तिकवाद्याला जर ज्ञान आवडत असेल, नास्तिकवाद्याला जर आनंद जर आवडत असेल, अरे हे सत्य ज्ञान आणि आनंद हे माझ्या परमात्म्यातच स्वरूप आहे. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेत. नास्तिकवाद्याला फक्त कोणता शब्द नकोस आहे? देव शब्द नकोस आहे. बरं, त्या अकबर बादशाहकडे एक पोपट होता महाराज. फार पोपट मिठू मिठू बोलायचा, फार गोड बोलायचा. बरं, पोपट सर्वजण ऐका. आता नवा होता का जुना ते काय मला सांगता नाही येतं, पण असा पोपट तो होता महाराज. त्या अकबर बादशाहकडे होता. आणि अकबर बादशाहनं त्याच्या सेवेसाठी 3 जण ठेवले महाराज. म्हणे या पोपटाची सेवा करा, हा फार मला प्रिय पोपट आहे. बरं, पण एक लक्षात ठेवा, जो कोणी मला पोपट मेला म्हणून सांगण्यासाठी येणार त्याचा मी शिरच्छेद करून टाकणार. 3 फार आनंदी होते महाराज, पोपटाची सेवा करत होते. आणि अशी सेवा सुरू असताना एक दिवस असताना पोपटामधला पोपट गेला महाराज. कळलं आपल्याला? लाख हिफाजत करिले, अरे तू लाख करे रखवारी. जसा या असाऱ्या पिंजऱ्यामधला पोपट निघून जातो तसं त्याही पोपटामधला पोपट निघून गेला आणि पोपट मृत्युमुखी पडला. सगळे विचार करायला लागले, आता काय करावं? कसा अकबर बादशाहला निरोप सांगावा? जो सांगण्यासाठी जाणार त्याचा शिरच्छेद होणार. आणि असे 3 चिंतेमध्ये होते. आणि 3 चिंतेमध्ये असताना बिरबलाचं आगमन झालं महाराज. आणि अशा बिरबलानं त्या 3घांकडे पाहिलं. कशाची चिंता आहे तुम्हाला? ते म्हणू लागले, अहो हा पोपट मृत्युमुखी पडलाय ना, अकबर बादशाहला जर आपण जर सांगण्यासाठी गेलो पोपट मेला तर ते शिरच्छेद करणार आहे. बिरबलानं सांगितलं, काळजी करू नका, तुमचं काम मी करतो. आणि बिरबलजी त्यांना थोडे उशिरानं गेले महाराज. 7च्या काठावर येणं गरजेचं होतं. ते 8:30ला पोहोचले महाराज. पुढे पोहोचले, अकबर बादशाहच्या समोर पोहोचले. आणि अकबर बादशाहला बिरबलानं नमस्कार केला. अकबर बादशाहनं विचारलं, येण्यासाठी थोडासा विलंब झाला. म्हणे काय झालं? ते तुमच्या पोपटाजवळ गेलो होतो. असं का? कसा आहे आमचा पोपट? अहो असा एकटक पाहत होता, असा एकटक पाहत होता. 1 तास माझ्याकडे पाहत होता. पापण्याची उघडझाप सुद्धा त्यानं बंद केली. एकटक माझ्याकडे पाहत होता. असं म्हणे त्याचे ती चोच आहे, चोच त्यानं जी आळ केलेली आहे त्यानं काय पुन्हा एकत्र केली नाही. पंख त्याचे विस्कटलेले आहे, पाय त्याचे वाकडे तिकडे झालेले आहे. हे सगळे लक्षणं कशाचे होते? मृत्यूचे होते महाराज. ते कोणी ऐकून घेतले? अकबर बादशाहनं ऐकून घेतले. मृत्यूचे लक्षण ऐकून घेतले. आणि मग अकबर बादशाह बिरबलाला म्हणला, मग मेला तरी म्हण. बिरबल म्हणले, ते तुम्ही म्हणा, ते आम्हाला म्हणायचं नाही. दृष्टांत संपला. त्यांना कोणता शब्द नकोसा होता? मेला शब्द नकोसा होता महाराज. पण मेला शब्द जरी नकोसा वाटत असला, पण त्या मृत्यूची लक्षणं जशी ऐकून घेतले, तसं नास्तिकवाद्याला देव शब्द जरी नकोसा असला, पण त्याला देवाची लक्षणं आवडतायत महाराज. तो देव आपण काय करावा? आपलासा करावा. त्याचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे महाराज. त्याचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. त्याच्या संत वचनावरती आपला काय असावा? विश्वास असावा, ठाम विश्वास असावा महाराज. त्याचं अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व मायबाप. त्याच्या अस्तित्वावरती आपला ठाम विश्वास असला पाहिजे. कसा विश्वास असला पाहिजे? दृष्टांत कधीतरी ऐकला असेल. विमानानं उड्डाण घेतलं महाराज. आणि असं विमान उंच 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 जाऊ लागलं महाराज. असं विमान आता समुद्र सपाटीपासून बऱ्याच किलोमीटर वरती गेलं. आणि ते विमान आता समुद्रावरून प्रवास करत असताना ते विमान असं डगमग डगमग करायला लागलं. बरं, सगळे प्रवासी घाबरले. वैमानिकाने सांगितलं, सावधान, सर्वांनी सावध व्हा. या विमानामध्ये आता तांत्रिक बिघाड निर्माण झाला. कोणत्याही क्षणाला हे विमान आता कोसळू शकतं. सगळे प्रवासी आता रडू लागले महाराज. सगळे रडू लागले. काय करावं? ते जॅकेट सगळ्यांनी घातले होते. तिथं विमानामध्ये जॅकेट असतं. बरं, असे जॅकेट सर्वांनी घातले होते. सगळे रडत होते. आणि 5 मिनिटानंतर डगमग करणारं विमान काय झालं? शांत झालं. शांत झाल्यानंतर वैमानिकांना सांगितलं, घाबरू नका,
या विमानामधला तांत्रिक बिघाड आता मी व्यवस्थित केला, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं तिथं बरोबर आपण पोहोचणार आहोत. आता कोणीही हसायला घाबरू नका. आता सगळे हसायला लागले महाराज, सगळे हसायला लागले. पण एक मुलगी होती महाराजाची, 4-6 वर्षाचं तिचं वय होतं आणि ती एका प्रवाशाच्या शेजारी होती. ती विमान डगमग करताना ती रडली नाही आणि विमान शांत झालं तरी सुद्धा हसली नाही. त्या मुलीकडे त्या प्रवाशानं पाहिलं. ते मुलीला म्हणले, ए बाळा, तुला भीती नाही वाटली? म्हणे, कशाची भीती काका? अरे हे विमान डगमग करून समुद्रामध्ये पडणार होतं, तुला भीती नाही वाटली? ती म्हणली, नाही नाही, मला अजिबात भीती नाही वाटली. खरंच तुला भीती नाही वाटली? खरंच ना काका, मला अजिबात भीती वाटली नाही. त्या प्रवाशाला सुद्धा मोठं आश्चर्य वाटलं महाराज. ते म्हणलं, ए कोणत्या बळावरती तुला भीती वाटली नाही मला सांग ना. आणि मग त्या मुलीनं उत्तर दिलं महाराज. म्हणे, ऐका काका, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, जो विमान चालवणारा जो वैमानिक आहे तो माझा बाप आहे आणि माझ्या बापावरती माझा ठाम विश्वास आहे. तो मला सहजासहजी मरू देणार नाही महाराज. जसा त्या मुलीचा तिच्या बापावरती विश्वास होता तसा आपणही संत वचनावरती विश्वास ठेवा. भगवंताच्या अस्तित्वावरती आपण काय ठेवा? विश्वास ठेवा महाराज, निश्चित विश्वास ठेवा. एक जण असं होतं, त्याचा भगवंतावरती विश्वासच नव्हता महाराज. वडील तर भजन करणारे, वडील तर पूजन करणारे आणि मुलाचाच विश्वास नाही महाराज. असं बऱ्याच वेळेला पाहायला भेटतं. आणि मेडिकलचं दुकान होतं, तिथं अशी सुंदर मूर्ती होती. वडील रोज तिथं पूजन करायचे, रोज भजन करायचे आणि हा मुलगा, याला हे आवडत नव्हतं महाराज. आणि त्या मुलाला वडिलांनी सांगितलं, म्हणे, बाळा, अरे भगवंताच्या अस्तित्वावरती जरा विश्वास ठेव, त्या भगवंताचं पूजन करत जा, त्याचं भजन करत जा. ते म्हणलं, ते थोतान तुमच्या जवळ राहून द्या बरं. वडिलांनी सांगितलं, म्हणे, हे बघ, जरी आता तुझा माझ्या शब्दावरती विश्वास नसला, पण एक दिवस ज्या वेळेला संकट पडेल त्यावेळेला ह्याच भगवंताला तुला शरण जावं लागेल. मला माहिती आहे. सगळी जबाबदारी मुलावरती दिली महाराज मेडिकल स्टोअरची. वडील निवर्तले होते, मुलगा मेडिकल स्टोअर चालवत होता. आणि ऐका, आता प्रसंग असा घडला, ज्या भगवंताच्या मूर्तीकडे पाठ करून बसायचा पण कधी नमस्कार केला नाही महाराज, कधीच नमस्कार केला नाही. दिवसा मागून दिवस जात होते आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला अशी छोटीशी मुलगी आली, एक छोटासा मुलगा आला महाराज. आणि त्या मुलानं त्या मेडिकल स्टोअर वाल्यांना विनंती केली, म्हणे, काका, माझी आई आहे ना, माझ्या आईला फार वेदना होत आहे, तिला खोकला येतोय आणि फार तिला वेदना होत आहे. पाठीमागल्या वेळेला आपल्या मेडिकल स्टोअर मधून बॉटल नेली होती आणि त्या बॉटलच्या माध्यमातून तिला आराम प्राप्त झाला होता. जरा ती बॉटल मला द्या ना काका. एवढा दोघांमध्ये संवाद चालू होता. त्या मुलामध्ये त्या मेडिकल स्टोअर वाल्यामध्ये संवाद चालला होता आणि इतक्यामध्ये लाईट गेली महाराज. पण त्या मुलाची उत्कंठा पाहून त्याने अंदाजा असणारा कपाटाचा दरवाजा उघडला, बॉटल काढली, मुलाच्या हातामध्ये दिली, मुलगा निघून गेला. 5 मिनिटानंतर गेलेली लाईट आली महाराज आणि मग उघडलेला दरवाजा पाहिला. खोकल्याच्या औषधाची बॉटल देणं गरजेचं होतं, तो चुकून दुसरंच कपाट उघडलं गेलं होतं आणि विषारी औषधाची बॉटल त्या मुलाच्या हातामध्ये दिली होती. आता यानं विचार केला, म्हणे, अरे जे छोटंसं लेकरू स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी इथपर्यंत आलं, आता ते घरी धावत जाणार आणि त्या मातेला ते औषध पिण्यासाठी देणार, पण ते औषध नाही, ती विषाची बाटली आहे आणि निश्चित त्या मातेचा काय होणार? मृत्यू होणार. काय करावं? आणि मग वडिलांचे शब्द आठवले, म्हणे, ज्या वेळेला संकट पडेल त्यावेळेला ह्याच भगवंताच्या जवळ तुला जावं लागेल, ह्याच भगवंताची शरणागती स्वीकारावी लागेल. आतापर्यंत ज्याच्याकडे पाठ होती आता त्यानं मूक केलं भगवंताच्या दिशेनं. 2 हात जोडले, गळगळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवा, माझा तुमच्यावरती विश्वास नाही, पण माझ्या वडिलांनी सांगितलं, ज्या वेळेला संकट पडेल त्यावेळेला ह्या देवाचा तुला धावा करावा लागेल आणि ह्या देवाच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवावा लागेल. चिमुरड बाळ स्वतःच्या मातेची व्याधी कमी करण्याचा प्रयत्न करतंय, पण आता माझ्या चुकीमुळं त्या मातेचा मृत्यू होणार. काय करायचं देवा, तुम्ही ठरवून घ्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते महाराज. असे टप अश्रू जमिनीवरती पडत होते. भगवंताच्या जवळ आपलं अंतःकरण प्रकट करून सांगत होतं. आणि इतक्यामध्ये पुन्हा त्या आसारा काउंटरवरती थाप पडले महाराज आणि पुन्हा आवाज आला, काका. त्याच लेकराचा आवाज होता. पाठीमागं वळून पाहिलं महाराज आणि ते लेकरू त्या मेडिकल स्टोअर वाल्याला म्हणत होता, असे 2 हात जोडले होते, काका, तुम्ही मला बॉटल दिली हो, आईला फार वेदना होत होत्या म्हणून मी भरगा वेगानं धावत चाललो होतो आणि धावता धावता माझा पाय घसरला, हातामधली बॉटल निसटली, एका दगडावरती ती आपटली, बॉटल फुटून गेली काका, दुसरी असली तर बॉटल द्या. जगाच्या नायकानं त्या संकटातून काय केलं? निवृत्त केलं. आणि मग याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज. वडिलांच्या शब्दावरती मी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देव आहेत महाराज, देव आहे जवळी आम्हा अंतर्बाहे किंवा हृदय मंदिरे शोधून बाहे. असे प्रमाण आपल्याला पाहायला भेटताय. एक अशी सभा आयोजित केली महाराज. काय सभा आयोजित केली? आणि त्या सभेमध्ये वक्त्याला विषय दिला. काय विषय दिला साहेब? असा विषय दिला. काय विषय दिला? त्या वक्त्यानं लोकांना पटवून द्यायचं. काय पटवून द्यायचं? जगामध्ये देव नावाची गोष्टच नाही असं पटवून द्यायचं. बरं,
अनेक वक्ते आले होते, बरं अनेक वक्ते आले होते. आता बोलणारे फार हुशार असतात महाराज. इथं बोलणं काय तितकं सोपं नाही महाराज. तितकं सोपं आहे का? सूत्रसंचालन करणं वेगळं आहे, कार्यक्रमाचा समारोप करणं वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. ते प्रत्येकाचं कौशल्य वेगळं वेगळं आहे. हजारो मध्ये एखादा वक्ता आपल्याला पाहायला भेटतो. वक्ता जसं सहस्रेशू असं आपल्याला पाहायला भेटतं महाराज. सगळ्यांनाच बोलता येतं का? नाहीतर ते पातपूर बाबा एक दृष्टांत सांगतात महाराज. एक जण असं बोललं, 2 तास बोलून खाली बसलं आणि मग लोकांना म्हणलं तुम्हाला काय आवडलं? मी एवढं 2 तास बोललो. एक जण म्हणलं तुम्ही ते नाही म्हणले का एवढं बोलून माझं भाषण संपवतं, आम्हाला एवढंच आवडलं, दुसरं काहीच नाही आवडलं. असे काही वक्ते आपल्याला पाहायला भेटतात. पण हा वक्ता सांगत होता जगाच्या पाठीवर देव नावाची गोष्टच नाही. आणि एक 75 वर्षाचे वारकरी बाबा त्या व्याख्यानाला आले होते. बरं असं पटवलं, असं पटवलं, असं पटवलं, शब्दाचे किल्ले त्यानं तयार केले महाराज. आणि लोकांना पक्क त्यानं पटवलं जगामध्ये देव नावाची गोष्टच नाही. आणि त्या वारकरी बाबांना सुद्धा ते त्याचे शब्द मनाला भावून गेले महाराज. खरंच जगामध्ये देव नावाची गोष्ट नाही. व्याख्यान पूर्णत्वाला गेलं. आणि असं व्याख्यान पूर्णत्वाला गेल्यानंतर प्रसंग असा आहे, आता ते वक्ता खुर्चीवरती बसले होते, पाणी पित होते आणि ते वारकरी बाबा त्या वक्त्याच्या जवळ आले महाराज. आणि त्या वक्त्यानं पटवून दिलं होतं देव नावाची गोष्ट नाही. वारकरी बाबा जवळ आले आणि त्या वक्त्याला म्हणले फार सुंदर तुम्ही पटवून दिलं हो, जगामध्ये देव नावाची गोष्ट नाही. आतापर्यंत मी ऐकत आलो होतो हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचोनी नाही री तेरे. आतापर्यंत मी ऐकत होतो कहा बघ दारू देखे आनेरा, देखा तो सब वहिने घेरा. आतापर्यंत मी ऐकलं या जगामध्ये देव नावाची गोष्ट आहे. आणि तुम्ही आता पटवून दिलं जगामध्ये देवच नाही. हे सगळं तुम्हाला जमतं कसं? कोणी विचारलं? वारकरी बाबांनी विचारलं. कुणाला विचारलं? ज्यानं पटवून सांगितलं जगामध्ये देव नावाची गोष्ट नाही. वारकरी बाबा म्हणले हे सगळं तुम्हाला जमतं कसं हो? आणि मग ज्यानं व्याख्यान केलं ते वारकरी बाबांना म्हणलं बाबा देवाची कृपा असली का सगळं जमतं. कळलं ना मग तुम्हाला? याचा अर्थ त्याला सुद्धा त्या भगवंताच्या अस्तित्वावरती काय ठेवावं लागतो? विश्वास ठेवावा लागतो. असा देव ज्याच्या ठिकाणी दिव्यत्व, जो दिव धातूपासून ज्याची निर्मिती झाली आणि जो सदैव देणारा, तो आपण आपला साकारा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तो आपला साकारा. तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय आपल्याला सुख देणारा दुसरा कोणीही नाही महाराज. तोच सुख आपल्याला प्रदान करतो महाराज. त्याची प्रत्येक गोष्ट सुख देते. बरं त्याचं सौंदर्य जरी पाहिलं, त्याचं स्वरूप जरी पाहिलं तरी सुद्धा डोळियाची भूक नवजे माझ्या, डोळियाची भूक नवजे माझ्या, डोळ्याची डोळ्याची भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक, नवजे माझ्या, डोळ्याची भूक, नवजे माझ्या. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या, डोळ्याची भूक, नवजे माझ्या, नवजे माझ्या, माझ्या. त्या भगवंताचं सौंदर्य जरी पाहिलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख. त्याचं नाम चिंतन जरी केलं, आपण अगोदर प्रमाण ऐकलं, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्याची वारी जरी केली तरी सुद्धा सुखच आहे ना. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्यासी, पाहिल्या 16,000 रे. नाचत जाऊ या गावान खेडिया, सुख देईल सवारे. तो परमात्मा सुख देतो महाराज. खर तर एका विषयांचा विचार जर केला, अरे एका विषयाचा विचार जर केला, रस विषय जर असेल
फक्त जिवेला सुख प्राप्त होतं. सौंदर्याचा विषय जर असेल फक्त डोळ्याला सुख प्राप्त होतं. नाद विषय जर असेल फक्त कानाला सुख प्राप्त होतं. पण परमात्मा असा आहे महाराज, एकच परमात्मा सगळ्या इंद्रियांना समाधान देण्याचं त्याच्यामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. असा परमात्मा म्हणून तेने विन जीवा सुख नोभे. आणि त्या परमात्म्याखेरीज इतर गोष्टींचा विचार जर केला तर इतर गोष्टी आहे कशा. हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती. विठोबा रखुमाई. हरि जय ठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भगवंताखेरीज इतर गोष्टी येरते माईके म्हणजे मिथ्या आहे. दुःखाची जनती, त्या इतर गोष्टी दुःखाला जन्म देणाऱ्या आहेत महाराज. ज्यांचं मुळात असणारा दुःख रूप आहे त्याच्या माध्यमातून प्राप्त होणारं फल सुद्धा काय आहे, दुःखच आहे. तुकोबारांचं आणखीन एक प्रमाण आहे बरं. तुकोबारा म्हणताय, नासिवंत आटी प्रिया पुत्र धन, नासिवंत आटी प्रिया पुत्र धन, नासिवंत आटे प्रिया पुत्र धन, नासिवंत आटे प्रिया पुत्र धन, जाता सीन तेची फळ, बीज जाता सीन तेची फळ, नासिवंत आटी पुत्र धन, नासिवंत आटे प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन. त्या गोष्टी केवळ आणि केवळ दुःखाला जन्म देणार आहे. बीज जाते शीन तेची फळ,
बीज बोवे बबुल का आम कहा से आवे. शब्द आहेत महाराज कबीरदासांचे. म्हणून ये रते माई के दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. मग काय केलं पाहिजे? एक काम करा, त्या परमात्म्याचा असणारा मनाला काय लावा? छंद. अविनाश करे आपुलिया आईचे. अविनाश करे आपुलिया आईचे. अविनाश करी आपुलिया आईचे. अविनाश अविनाश करे आपुलिया आईचे. अविनाश करे आपुलिया आईचे. अविनाश करे आपुलिया आईचे. लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करे आपुलिया आईचे. लावी मना पिसे गोविंदाचे. राम कृष्ण हरी वैरते माई गे. देवाची जनते वैरते माई गे. दुःखाची जनते जनते जनते. अविनाश करी आपुलिया से लावी मना पिसे गोविंदाचे. देव जर आपलासा केला तर पहिलं फल आहे महाराज, तेने विन जीवा सुख नोभे. म्हणजे आपल्याला सुख लाभ होतो. दुसरी गोष्ट आहे अविनाश पद आपल्याला प्राप्त होतं महाराज. अविनाश, पण त्यासाठी मनाला छंद लावा गोविंदाचा. त्या भगवंत नामचिंतनाचा छंद लावा. तुकोबरांचे एक प्रमाण आहे महाराज. हो काळी चार झाली. ओ माझे मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. माझे मनाला गो छंद. त्या देवाची आपल्याला काय वाटावी? गरज वाटावी, आवश्यकता वाटावी महाराज. आणि त्या भगवंताचं आपण काय करावं? अविरतपणे नामचिंतन करावं. कधी गरज वाटली आपल्याला देवाची? कधी गरज वाटली आपल्याला देवाची? आपल्या मनाला विचारा महाराज, कधी गरज वाटली? कधी तो प्राप्त व्हावा असं आपल्याला कधी वाटलंय महाराज? संतांची वचनं आपण आतापर्यंत ऐकत आलो. ऐकणाऱ्याचं जाऊ द्या महाराज, सांगणाऱ्याला सुद्धा कधीतरी वाटावं. काय वाटावं? वाटावं ना. अरे साधुसंत मायबापांच्या अंतकरणामध्ये त्याच्या प्राप्तीसाठी तळमळ निर्माण झाली. आणि ते याला त्याला विचारत होते, हो कोई कहियो रे प्रभु आवन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. कोई कहियो रे प्रभु आवन के. कोई कहियो रे प्रभु आवन के. प्रभु
कधीतरी तो प्राप्त व्हावा असं अंतकरणामध्ये अभिलाषा निर्माण झाली पाहिजे. साधू संत मायबाप विचारत होते महाराज, याला त्याला विचारत होते, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. ज्ञानोबारायण तर त्याच्या पुढे क्रांती केली महाराज. ज्ञानोबारांनी क्रांती केली महाराज. काय क्रांती आहे ज्ञानोबारांची? पैल तो गे काऊ गोकता शकून गे माये सांगता कावळ्याला प्रलोभन दाखवलं महाराज. अरे उड रे उड रे उड 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 रे उड रे उड रे काऊ तुझे सोन्यान मडवीन पाऊ पाहुने पंढरी राऊ घरा कैती पैल दोगे काऊ गोकता शकून गे माये सांगता. त्या देवाची आपल्याला सुद्धा काय वाटावी गरज वाटावी महाराज. कधीतरी आपल्याला गरज वाटावी, तो आपला करू घ्यायचा आपलासा करायचा महाराज, त्याची काय वाटावी गरज वाटावी. त्या मिरेनं ज्या वेळेला ऐकलं महाराज, त्या महात्म्याच्या मुखातून भगवंताची दिव्य कथा ऐकली. 5 वर्षाची मीरा होती महाराज, जिथं चरित्र फार दिव्य आपण कधीतरी एखाद्या कीर्तनामध्ये श्रवण केला असेल, कथेमध्ये श्रवण केला असेल. 5च वर्षाचं तिचं वय होतं महाराज, किती वर्षाचं. आणि ती त्या कथेला गेली, आजोबाला घेऊन गेली. आणि आता कथेमधले महात्मा त्या भगवंताचं दिव्य चरित्र वर्णन करून सांगत होते. जगात नायक प्रगट झाला, प्रगट झालेला परमात्मा रांगू लागला, रांगणारा परमात्मा उभा राहू लागला, उभा राहणारा परमात्मा चालू लागला, चालणारा परमात्मा महालाच्या बाहेर येऊ लागला. त्याच्या पैजनाचा सुंदर आवाज येत होता. आणि असा परमात्मा ज्यानं सवंगडाचं संघटन केलं, सगळ्या सवंगड्यांना तो आनंद देऊ लागला. मीरा ऐकत होती. आता गाण्याने कानावरती येऊ लागले. आणि यशोदा मैयानं कन्हैयाला रानामध्ये पाठवलं. तो रानामध्ये जाऊ लागला. त्याची सुंदर आसारे छबी आहे महाराज. 5 वर्षाची मीरा हे श्रवण करत होती. त्याच्याबरोबर छोटे छोटे वासर आहे. आणि असे वासर जे पाठीमागून धावत जायचे, ज्यांना कोळे कोळे शिंग आलेले आहे, असे वासर ज्यांनी कान उंच केलेले आहे, पांढरा शुभ्र ज्यांचा रंग आहे, शेपटी ज्यांनी वरती केलेली आहे, आणि ते असे धावत धावत यायचे. आणि कन्हैयाला पाठीमागून अशी डुसणी द्यायचे, मला धक्का द्यायचे. जगाचा नायक पाहायचा मला कोणत्या वासरानं धक्का दिला. जगाचा नायक त्या वासराचा आसर मान आपल्या बगलेमध्ये पकडायचा आणि प्रेमानं ती वासर भगवंताला चाटायची. महाराज महात्मा वर्णन करून सांगत होते. 5 वर्षाची मीरा ऐकत होती आणि मनामध्ये विचार केला, म्हणे अरे छोट्या छोट्या वासांना जर तो जवळ घेतो, या गोपाळांना जवळ घेतो, तर मला तो कसा प्राप्त होईल. तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. 5 वर्षाचं तिचं वय होतं. आपलं वय आपल्याला माहिती आहे ना किती आहे ना माहिती आपल्याला वय. तो भाव आपल्या मनामध्ये का निर्माण होत नाही, गरज वाटावी असा माझा मुद्दा आहे महाराज. आणि अशी मीरा ज्या वेळेला त्या महात्म्याच्या दिशेने निघाली. कथा समारोप झाला होता. आणि समारोप कथेचा झाल्यानंतर आजोबा मीरेला म्हणत होते, चल मीरे. ती मीरा म्हणली, बाबा एकदा मला त्या महात्म्याची भेट घेऊ द्या. 2 हात तिनं वरती केले होते. हे मेरे नाथ, हे मेरे गोविंद, हे मेरे गोपाल, अशी धावर गेली. महात्म्याच्या चरणा रविंदावरती नतमस्तक झाली. गळगळ गळगळ डोळ्यातून अश्रू वाहत होते. वाहणारे अश्रू महात्म्याच्या चरणा रविंदावरती पडत होते. उठ बाळा, का रडतेस तू. आणि चिमुकल्या मिरेनं आपले 2 हात जोडले आणि त्या महात्म्यानं लागली, बाबाजी एवढं सुंदर तुम्ही प्रवचन सांगितलं, एवढी सुंदर कथा वर्णन करून सांगितली. तो कन्हैया जर त्या वाचांना जवळ घेतलो, मोरांना जवळ घेतो, मग मला जवळ घेईल का सांगा ना बाबा तुम्ही. 5 वर्षाच्या मिरेनं प्रश्न विचारला महाराज. तिला काय वाटू लागली, त्याची गरज वाटू लागली. काही नाही बाळा, फक्त त्याचं चिंतन कर, व्याकुळून त्याला हाका मार, तो आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि अशा मिरेनं अन्न पाणी सोडलं महाराज. आणि त्या परमात्म्याचं चिंतन करत होती. कोई जाने ना हे मन की बात. त्या जगाच्या नायकाला आता ती आळवत होती महाराज. नींद नागे रे सेन नागे रे, जीवन सारा बीता जाए श्याम
लक्षात ठेवा, जीवन की शाम होणे आई, फिर भी शाम मिलने न आया. ज्याला कळेल त्याला कळेल महाराज. आपले सूर्य झुकले महाराज, कोणत्या दिशेनं झुकले? सूर्यास्ताच्या दिशेनं आपले सूर्य झुकले ना महाराज. जीवन की शाम होणे आई, फिर भी शाम न आया. कधीतरी आपल्यालाही वाटावं तो देव प्राप्त व्हावा. मिरेला असणारा तो देव प्राप्त व्हावा म्हणून तिनं 8 आसाना हाका मारल्या आणि त्या भगवंताचं चिंतन केलं. लावी मना पिसे गोविंदाचे, त्याचं चिंतन करू लागली महाराज. असं चिंतन करते आणि त्या चिंतनाचा परिणाम असा झाला, त्या मिरेला जे पद प्राप्त झालं, अविनाश पद प्राप्त झालं. भगवंतामध्ये ती जाऊन काय झाली, मिळाली महाराज. मीरा जसं आसारा त्या ठिकाणी एखादी सरिता सागरामध्ये जाऊन मिळते, तशी मीरा भगवंतामध्ये काय झाली, सामावली गेली महाराज. असा परमात्मा आहे, त्याचं नाम चिंतन जर कराल तर तो अविनाश पद देतो. अविनाश करी आपोलिया ऐसे, पण त्यासाठी लावी मना पिसे गोविंदाचे. खाता पिता उडता बसता भगवंताचं चिंतन करा. व्यर्थ गप्पा मारण्यापेक्षा प्रभू नाम चिंतन करा. केलेलं नाम चिंतन व्हायला जाणार नाही. सर्वांनी लक्षात ठेवा महाराज. कंठामध्ये आपण धारण करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. पण आपल्या कंठामध्ये, आपल्या गळ्यामध्ये एक गोष्ट आहे महाराज. काय आहे आपल्या गळ्यामध्ये? काय आहे गळ्यामध्ये? बहुतेकांच्या गळ्यामध्ये खलबत्ता आहे महाराज. खलबत्ता कळतो ना आपल्याला? खलबत्ता आहे ना. खलबत्ता पूर्वीच्या काळी खलबत्ता होता महाराज. आता काही कुठेतरी पाहायला भेटतो खलबत्ता. आता मिक्सरनं जागा घेतली त्याची, जाऊ द्या. पण खलबत्ता काय काम करतो साहेब? काय करतो खलबत्ता? काम करतो. काय काम करतो? कुटायचं काम करतो. बऱ्याच जणांनी गळ्यामध्ये खलबत्ते बांधले महाराज. याचं कुटायचं, त्याचं कुटायचं. असाच असताना त्या ठिकाणी आपला धंदा आहे महाराज. अरे व्यर्थ वेळ घालण्यापेक्षा मनाला छंद लावा. लावी मना पिसे गोविंदाचे. सगळ्या महात्म्यांना छंद लागला, सगळ्यांना छंद लागला आणि ते म्हणत होते, गोविंद गोविंद मनाला लागला छंद. गोविंद गोविंद मनाला लागला. म्हणा सगळे म्हणा, म्हणा सगळे म्हणा. हे लागला छंद मनाला, लागला छंद, लागला. म्हणा सगळे म्हणा. लागला छंद मनाला, लागला छंद. हो हो लागला छंद मनाला, लागला छंद. मनाला लागला छंद. हे लागला छंद मनाला, लागला छंद. लागला छंद मनाला, लागला छंद. गोविंद गोविंद मनाला लागला छंद. गोविंद गोविंद मनाला लागला छंद. पांडुरंग पांडुरंग लागला छंद. हे पांडुरंग पांडुरंग लागला छंद. गोपाल कृष्ण भगवान की गोविंद गोविंद मनाला लागला छंद. मनाला लागला छंद, लागला. व्यर्थ काही छंद जोपासण्यापेक्षा माझे मना लागो छंद. किंवा आणखी तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज. राम नामाचा मनाला काय लागावा? छंद लागावा. यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे. यारे 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 यारे. त्याच्या पुढे सांगितलं, डुकल्या घ्या रे डुकल्या घ्या. तसं नाही महाराज. यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे. तुका म्हणे छंदे,
असावा, ग्रंथ अध्ययनाचा छंद असावा. कादंबरी वाचण्यापेक्षा आपण काय वाचा, ग्रंथ वाचा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. चांगल्या छंदाची आपण जोपासना करा. भगवत नामचिंतनाचा काय असावा, छंद असावा. आणि त्या गोपिकांना सुद्धा तोच छंद होता महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं मनाला काय लावा, छंद लावा. दुसरं फल सांगितलं महाराज, अविनाश पद आपल्याला प्राप्त होतं. पहिलं फल सांगितलं आपल्याला सुखलाभ होतो. आणि तिसरं फल सांगितलं महाराज, आता जन्माला आलो, आता आपल्याला मरावंच लागेल. पण आता मृत्यू झाल्यानंतर ही जन्म मृत्यूची परंपरा खंड होईल. आणि त्यानंतर चौथं फल सांगितलं, आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहील. कशामुळं, ते साधनाचा स्वीकार केल्यामुळं. आणि त्या फलाचा विचार करत असताना तुकोबारांचे शब्द आहे, तुका म्हणे एक तुका म्हणे एक मरण्याची सरे मरण्याची सरे. तुका म्हणे एक तुका म्हणे एक तुका म्हणे एक मरण्याची सरे मरण्याची सरे. तुका म्हणे एक तुका म्हणे एक तुका म्हणे एक मरण्याची सरे मरण्याची सरे. तुका म्हणे एक तुका म्हणे एक तुका म्हणे एक मरण्याची सरे मरण्याची सरे. तुका म्हणे एक उत्तमची बुरे कीर्ती मागे उत्तमची बुरे कीर्ती मागे येरती माईके येरती माईके दुःखाची जनिती दुःखाची जनिती येरती माईके माईके येरती माईके दुःखाची जनिती दुःखाची जनिती येरती माईके. नाही अद्यंती अवसान अवसान जय हो. अवसान 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 नाही आदि अंती अवसान
अवसान येरती माईके येरती माईके दुःखाची जनती येरती माईके येरती माईके येरती माईके हेरती मायके ज्ञानेश्वर माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जगण्याचा पाया तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले तुका म्हणे एका मरणची सरे आणि परिणाम असा बैल उत्तमची उरे कीर्ती मागे हेरते माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथारूपी बागेतील सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग आदरणीय प्रल्हाद महाराजांनी या अभंगाची निवड केली होती आणि त्याच्यावरती बोलण्यात आम्ही फक्त प्रयत्न केला. आम्ही जे काय बोललो तसंच तुकोबाराने सांगायचं असेल असं काही नाही महाराज. कारण प्रत्येक अभंगाचा असारा भाव प्रत्येक कीर्तनकार वेगळ्या वेगळ्या शैलीनं समाजाच्या समोर काय करू शकतात, व्यक्त करू शकताय. माझ्या अल्पमती अल्पबुद्धीनं या अभंगाचं विवेचन करण्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. मानवी जीवन जगत असताना काय सूत्रांचा स्वीकार केला पाहिजे. नेहमी सत्याचा स्वीकार करा. दुसऱ्याचं अहित होईल असं केव्हा आपण आपलं वर्तन असू न द्यावं. त्याही पुढे ऐका. भगवंतानी अमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिला. त्या नरदेहाचं महत्व आपल्याला कळू द्या. या नरदेहाचं श्रेष्ठत्व आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्यामध्ये. त्या दिशेनं आपण काय टाका, पाऊल टाका. कधी कोणाचा मत्सर करू नका, कधी कोणाचा द्वेष करू नका, कोणाची आसार जीवनामध्ये ईर्ष्या करू नका, खोटं केव्हा बोलू नका आणि असत्य वर्तन करून आपल्या जीवनाची आपण अधोगती करून घेऊ नका. मायबाप, सदैव परोपकाराची भावना आपल्या अंतकरणामध्ये ठेवा. सदैव परमार्थ करण्याची वृत्ती आपल्या अंतकरणामध्ये आपण काय करा, रुजून ठेवा महाराज. आणि हे सर्व करत असताना त्या प्रभू नाम चिंतनाला विशेषत्वानं महत्व देऊन आपण ते नामचिंतन जीवनामध्ये करा. असं जीवनामध्ये काय सूत्रांत आपण काय करा, स्वीकार करा. भगवंतासाठी काहीतरी वेळ द्या महाराज, काहीतरी वेळ द्या.
ज्याला पाठीमागं कीर्ती राहावी वाटते त्यानं भगवंतासाठी वेळ दिला पाहिजे. नाही ज्याला देता आला तर किमान 15 मिनिटं तरी द्या बरं. पहिल्या 5 मिनिटामध्ये ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या आसाऱ्या 5-25 ओव्या वाचून काढा, त्याचा अर्थ वाचून काढा. उरलेल्या 5 मिनिटांमध्ये जगद्गुरु तुकोबारांचे 10-5 अभंग वाचा, त्याचा अर्थ वाचा. आता किती मिनिटाचा वेळ शिल्लक राहिला? 5 मिनिटाचा. आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये काय करा, परिवारातील सगळे सदस्य आपण एकत्र बसा आणि फक्त श्रद्धेनं रामकृष्ण हरीचं भजन करा. त्या परिवाराला काहीच कमी पडणार नाही महाराज. लावी मना पिसे गोविंदाचे. आणि या सूत्राचा जर आपण स्वीकार जर कराल तर एक मरणची सरे, या सूत्राचा स्वीकार जर कराल तर उत्तमची उरे कीर्ती मागे. असा तुकोबारांचा संदेश आपल्या समोर ठेवण्याचा काय केला प्रयत्न या ठिकाणी केला महाराज. गुणवान मंडळीने फार सुंदर कीर्तनाला साथ दिली, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. गोड मृदंगाचार्य त्यांनी आसार, छोटे आसार मृदंगाचार्य, त्या दिवशी आसारा त्यांनी गोड मृदंग वाजवला. काय नाव बाळाचं? जयराम महाराज. जयराम. जयराम का? जयरामजी महाराज नवले, बरोबर आहे. हा. त्यांना सुद्धा या छोट्या लेकरासाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. मृदंग वाजवणं तितकं सोपं नाही महाराज. त्याच्यासाठी काय करावं लागतो? रियाज करावा लागतो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. जेवढं आसारा त्या ठिकाणी प्रॅक्टिस आपण कराल तेवढं आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी वजन येत असतं बरं. आणि मृदंग फार गोड रीतीनं आपण वाजवतात. आपल्याला धन्यवाद. अंबादास महाराजांना धन्यवाद. गायकवाड महाराजांना धन्यवाद. सर्वच आचार्य महाराज रे सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवागे. आम्ही हमाली करतो महाराज महिपती महाराजांची, आम्ही हमाली करतो ज्ञानोबा तुकोबांची, आम्ही हमाली करतो आमच्या गुरुवर्यांचे. आणि संतांच्या दुकानामधला माल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आमची ही काय आहे हमाली आहे महाराज. भगवंतानं ती हमाली आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून करून घ्यावी एवढी भगवतचरणी प्रार्थना करतो आणि सेवा भगवतचरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आ बोलिले कुडे देवा कुडे उत्तरे. करा क्षमा अपराध. ए नाही उच्चारिला रे गरमिया क्षमा अपराध तुका मने जाने स्वरार कापाया करा क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. हा तुकाराम तुकाराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.